आता चिंचा काढून झाल्या आहेत. आम्ही संध्याकाळचे 4:30 वाजले. मीनाताई जायचं आहे ना एवढे आणायला? किती किलो आहेत तुमचे? 3 किलो. बरं चल. नलिनी आम्हाला नेते घेवडे आणायला गावामध्ये. कसे घेवडे असतात ते पण मी दाखवते तुम्हाला. आता आम्ही चाललो आहे घेवडे आणायला. कसा आहे? कुठच्या साईडला ग? अरे बापरे. गावात जाते घेवडे आणायला मी. तब्येत आहे ना बरी? हा तेच ना. महाग असतात पण बरं. कशी किलो देणार काय माहिती. 100 रुपये किलो. आणि मार्केटमध्ये स्वस्त आहे बोलतात ना कोरेगावमध्ये. हा मिक्स असते ना? मिक्स असतात ना प्रत्येक शेतात. जाऊ दे. 40 रुपये जास्त देऊन आपण थोडी चांगली घेऊया क्वालिटी. ही घर आहे तिकडची. आली नलिनी वजन करून. बरोबर झालं वजन? हे 3 किलो, हे 4 किलो जास्त होते ते त्यांनी माघारी आणले. हा थोडेसे. किती जास्त होते असे? किती 1 किलो जास्त होते ना. आल्या काकी 1 किलो वजन आहे का? करून. 1 किलो पेक्षा जास्त आहे ती. 5 किलो भरले ना ते. हे 1 किलो. 1 किलो काढलं. हे 3 किलो तुमचे. किती झाले मग आपले काय पैसे? वहिनींना वगैरे पाहिजे असेल तर मिळेल का? ते येणार त्यांना पण पाहिजे. आहेत का तुमच्याकडे घेवडे? थोड्या दिवसात 2-4 दिवसांनी येतील ना ती. 2-4 दिवसांनी नाही. म्हणजे अचानक आलेत ना अचानक आलेत. तर भेटतील ना नंतर असे पावसात वगैरे. आमच्याकडे नसले तरी पावसात ना. हा. पावसात भेटतील. कारण कशी आमची जाव आली तर मग त्यांना आवडतात ना. तर ते लोकांनी जर घेतले तर म्हणजे मग माझे 300. एक काम करा. 100 इकडे द्या. माझ्याकडे 500 आहेत ना. 700 होत आहेत ना आपले. हे घे नलिनी. आत्या हे बघा. आले का? अगं हे होत ह्याच्यात. हे लेस मोठी पिशवी होती. मी घेते की चला. नाही ह्यात होत म्हणते मग तसेच हे करेल. चला मग आता आम्ही घेवडे घेतलेत. घेवडे घेऊन आता आम्ही नाही रे हाय आपली असावी ग. आता पिरून राहिलं म्हणजे मग आम्ही 2च माणसं असं पाहुणे रावण्यांना द्यायला लागतात म्हणून ठेवलो. हे पांढरा काय नसतं ना ग? नाही चांगला एवढा. उलट चांगलं आहे का नाही? चला झालं मीनाताई डाळ घेऊन. हो घेवडे घेऊन सॉरी. डाळ तर आपल्याला आता पाडावी लागेल ना. ताट्यावर डाळ पाडताना पण आम्ही दाखवू कशी बनवतात ती. नलिनी चालली. ऐकतच नाही. वजन आम्ही घेतो तरी आमच्या हातातलं काढून घेतलं तिने वजन. घरी जातोय आम्ही. काय करतेस ताई? हे आता त्या दिवशी आम्ही घेवडे आणले गावातून. नलिनी आणि आम्ही गेलेलो मीनाताई. आम्ही घेवडे घ्यायला गेलेलो. तर आता मी सांगितलेलं होतं तुम्हाला की भाजल्यावर दाखवते. ॲक्च्युली भाजायचं मला पण समजत नाही. ते मी तव्यात टाकते आता भाजायसाठी. मला हे बघा. हे आता आम्ही मगाशी हे डाळ हे केलेली घेवड्याची डाळ भाजलेली. घेवडे आता आम्ही भरडत जाते जात्यावर. जास्त बारीक होते का काय?
मला येतं तसं मी दाखवते आपली भरडायला येतं मला. बापरे, गरमी पण मुंबई गावाला पण भरपूर गरम होते ना सौरभ. हो. खूप गरमी आहे रे. हे आमच्या आत्यांचं हे जातंय, भाव्या बोलतो ना आम्ही, त्याचं जातंय त्या लोकांचं. आमच्याकडे नाही त्या रूमला जातं, आम्ही इथेच होतो भरडायला वगैरे डाळ. अशी डाळ पडते. सोडा दाखव हे, मी दाखवेन नंतर हे झाल्यावर. हे अशी डाळ भरड 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 करायची. हो का? सेव कर. हे बघा सगळं आता झालंय साफ करून. हे डाळ निघाली आपली आता. हे बघा, हे बघ सगळं दाखव. ही डाळ स्वच्छ करून अशी निघाली आहे. ही घेवड्याची डाळ, स्पेशल सातारा. इकडच्या लोकांना भरपूर आवडते ही डाळ खायला. डाळ मी रेडी केली आहे आता. चला मग. खरंच तुम्हाला हा व्हिडिओ जर घेवड्याच्या डाळीचा आवडला असेल तर नक्कीच मला याच्यावर कमेंट करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्लीज. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत भेटूया.